दमलेला बाप भाग 6. बापाच्या स्वप्नांना पुन्हा पंख. सकाळपासून शरद अस्वस्थ होते. टेबलावर ठेवलेला प्रौढ शिक्षणाच्या प्रवेशाचा अर्ज ते पुन्हा पुन्हा हातात घेत होते आणि पुन्हा खाली ठेवत होते. अर्जावर त्यांचं नाव लिहिलेलं होतं, पण सही करण्याची हिंमत मात्र होत नव्हती. मुक्ता शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. तिला शरदच्या मनात काय सुरू आहे हे शब्दांशिवाय समजत होतं. ती त्यांच्या जवळ आली. काय विचार करता आहात? शरद हलकंसं हसले. मुक्ता, या वयात पुस्तकं घेऊन कॉलेजला जाणं विचित्र वाटेल ना? मुक्ता हसली. विचित्र लोकांना वाटेल, पण अभिमान आम्हाला वाटेल. ऑफिसमध्येही शरदचं लक्ष लागत नव्हतं. कागद समोर होते, पण मन मात्र त्या अर्जात अडकलं होतं. हे मोहनच्या लक्षात आलं. काय रे शरद, आज एवढा शांत का? शरदने सगळा प्रकार सांगितला. मोहन काही क्षण विचारात पडला. मग हसत म्हणाला, एक प्रश्न विचारू? विचार. तू मला पहिल्यांदा मदत केलीस तेव्हा लोक काय म्हणतील असा विचार केला होतास का? नाही. मग आता का करतोस? शरद शांत झाले. मोहन पुढे म्हणाला, लोक 2 दिवस बोलतात, पण आपली अपूर्ण स्वप्न आयुष्यभर मनात बोलत राहतात. हे वाक्य शरदच्या मनाला भिडलं. सायंकाळी घरी आल्यावर वैष्णवीने बाबांसाठी चहा आणला. ती त्यांच्या शेजारी बसली. बाबा, हो, माझ्या कॉलेजमध्ये आमच्या मॅडम नेहमी म्हणतात, काय, शिकणं थांबलं की माणूस म्हातारा होतो, वय वाढलं म्हणून नाही. शरद तिच्याकडे पाहून हसले. तू आणि तुझ्या मॅडम, त्या खरंच बरोबर बोलतात. तेवढ्यात निखिल एक छोटी पिशवी घेऊन आला. बाबा, तुमच्यासाठी. काय आहे? शरदने पिशवी उघडली. आत नवीन वही, 2 पेन आणि साधी कापडी बॅग होती. निखिल म्हणाला, लहानपणी तुम्ही माझ्यासाठी शाळेचं दप्तर आणलं होतं. त्याचा आवाज भरून आला. आज मुलाकडून बाबांसाठी. शरदच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी ती वही छातीशी धरली. रात्री जेवण झाल्यावर मुक्ता कपाटातून एक जुनी पेटी घेऊन आली. हे बघा. पेटीत काही जुनी पुस्तकं होती. शरदने एक पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, शरद, BA प्रथम वर्ष. त्यांच्या हातांनी थरथर कापायला सुरुवात केली. मुक्ता हळूहळू हसत म्हणाली, मी आजपर्यंत जपून ठेवली. तू? हो. का? कारण मला नेहमी वाटायचं एक दिवस माझे शरद पुन्हा पुस्तकं हातात घेतील. शरदच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले. वैष्णवी बाबांच्या जवळ बसली. बाबा, आम्ही लहान होतो तेव्हा तुम्ही आम्हाला रोज अभ्यास करायला सांगायचात. हो, आज आम्ही तुम्हाला तेच सांगतो. निखिलही हसत म्हणाला, आणि अभ्यास केला नाही तर ओरडणारही. सगळे हसू लागले. कित्येक दिवसांनी घरात इतकं मनापासून हसू उमटलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद देवासमोर उभे होते. त्यांनी डोळे मिटले. देवा, आयुष्यभर कुटुंबासाठी जगलो. आता जर ही संधी दिली असेल तर मला धैर्यही दे. ते वळले. टेबलावर अर्ज ठेवलेला होता. संपूर्ण कुटुंब त्यांच्याभोवती उभं होतं. कोणीही काही बोलत नव्हतं. फक्त शरदच्या निर्णयाची वाट पाहत होतं. शरदने पेन हातात घेतला. त्यांचा हात थरथरत होता. काही क्षणांनी त्यांनी अर्जावर सही केली. क्षणभर घरात शांतता पसरली आणि पुढच्याच क्षणी निखिल, वैष्णवी आणि मुक्ता आनंदाने टाळ्या वाजवू लागले. वैष्णवी तर बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. माझे बाबा पुन्हा विद्यार्थी झाले. 2 दिवसांनी प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली. घरी येताना शरदच्या हातात ओळखपत्र, पुस्तकांची यादी आणि वर्गाचं वेळापत्रक होतं. ते पुन्हा पुन्हा ते ओळखपत्र पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांनी एक वेगळंच समाधान दिसत होतं. रात्री जेवताना शरद म्हणाले, एक कबुली द्यायची आहे. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. आज मला इतका आनंद झालाय जितका निखिल आणि वैष्णवीच्या शाळेच्या पहिल्या दिवशी झाला होता. निखिल हसला, कारण आज तुम्हालाही शाळेचा पहिला दिवस मिळालाय. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद नवीन वही आणि बॅग घेऊन वर्गासाठी घराबाहेर पडले. मुक्ताने दही साखर भरवली. वैष्णवीने त्यांच्या शर्टचा कॉलर नीट केला. निखिल म्हणाला, ऑल द बेस्ट बाबा. शरद लाजत हसले. पण वर्गाच्या दरवाजापाशी पोहोचल्यावर त्यांनी आत पाहिलं. वर्गात त्यांच्यापेक्षा खूप लहान विद्यार्थी बसले होते.
क्षणभर ते दारातच थांबले. त्यांच्या मनात पुन्हा संकोच जागा झाला. मी खरंच आत जावं का? वय नाही, जिद्द मोठी असते. वर्गाच्या दारात शरद थबकून उभे राहिले. आत सर्व विद्यार्थी बसले होते. बहुतेक 20-22 वर्षाचे तरुण तरुणी. त्यांच्या हातात नवीन वही, पुस्तकं, मोबाईल आणि दारात उभे असलेले शरद साधा पांढरा शर्ट, खांद्यावर कापडी बॅग आणि चेहऱ्यावर संकोच. त्यांच्या मनात विचार आला, मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना? ते मागे वळणार इतक्यात एक आवाज आला, काका आत या ना. शरदने मागे पाहिलं. तो कॉलेजमधला शिपाई होता. तो हसत म्हणाला, तुमचाही वर्ग इथेच आहे. शरदने हळूच मान हलवली आणि वर्गात प्रवेश केला. वर्गात शिरताच काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहिलं. एका मुलाने आपल्या मित्राला हळूच विचारलं, हे नवीन सर आहेत का? दुसरा म्हणाला, नाही रे, बहुतेक विद्यार्थी असावेत. क्षणभर कुजबूज सुरू झाली. शरदची पावलं पुन्हा थांबली. तेवढ्यात वर्गात प्राध्यापिका अनघा मॅडम आल्या. त्यांनी सर्वांकडे पाहिलं आणि हसून म्हणाल्या, आज आपल्या वर्गात एक खास विद्यार्थी आला आहे. सगळ्यांचं लक्ष शरदकडे गेलं. मॅडम पुढे म्हणाल्या, शिकण्यासाठी वय लागत नाही, धैर्य लागतं आणि ते धैर्य शरद काकांनी दाखवलं आहे. क्षणात संपूर्ण वर्गाने टाळ्या वाजवल्या. शरदच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा संकोच विरघळून गेला. पहिला तास संपल्यावर एक मुलगा त्यांच्या जवळ आला. काका, मी समीर. नमस्कार, मी नोट्स काढतो. काही अडचण आली तर मला सांगा. एक मुलगी आली. मी कृतिका. ती हसत म्हणाली, आम्ही तुम्हाला शरद काका म्हणू का? शरद हसले, नक्की. त्या एका क्षणात त्यांना वाटलं ते एकटे नाहीत. घरी मात्र सगळ्यांची नजर घड्याळावर होती. वैष्णवी तर 5 मिनिटांनी दार उघडून पाहत होती. मुक्ता हसली, अगं बाबा कॉलेजला गेलेत, परदेशात नाही. तेवढ्यात दार उघडलं. शरद आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर इतकं मोठं हसू होतं की ते पाहून निखिल म्हणाला, बाबा पहिला दिवस कसा गेला? शरदने बॅग खाली ठेवली. खूप छान. खरंच? हो, सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर सगळं विसरलो. वैष्णवीने लगेच विचारलं, मित्र झाले का? शरद हसले, हो, माझ्यापेक्षा अर्ध्या वयाचे. घरभर हशा पसरला. रात्री जेवण झाल्यावर शरद टेबलाजवळ बसले. त्यांनी वही उघडली. आजच्या तासात शिकवलेले मुद्दे पुन्हा वाचू लागले. काही शब्द समजत नव्हते. तेवढ्यात निखिल त्यांच्या शेजारी बसला. बाबा, काही मदत करू? शरद थोडे लाजत म्हणाले, हा इंग्रजी शब्द समजावून सांगशील? निखिलने शांतपणे समजावून सांगितलं. वैष्णवी ही दुसरी वही घेऊन बसली. हा प्रश्न मी समजावते. मुक्ता स्वयंपाकघरातून ते दृश्य पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती मनात म्हणाली, लहानपणी शरद मुलांना शिकवत होते, आज मुलं बाबांना शिकवत आहेत. दिवस असेच पुढे सरकत गेले. शरद नियमित ऑफिस, अभ्यास आणि घर हे तिन्ही सांभाळत होते. थकवा यायचा, पण चेहऱ्यावर कधी तक्रार नसायची. एक दिवस अनघा मॅडम वर्गात म्हणाल्या, पुढच्या आठवड्यात प्रत्येक विद्यार्थ्याने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा या विषयावर 5 मिनिटं बोलायचं आहे. सगळे तयारीला लागले. घरी आल्यावर वैष्णवीने विचारलं, बाबा तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार? शरद शांतपणे म्हणाले, मला वाटतं मी बाप या विषयावर बोलेन. निखिल आणि मुक्ता एकमेकांकडे पाहून हसले. त्यापेक्षा चांगला विषय असूच शकत नाही. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री शरद भाषण लिहायला बसले, पण 2 ओळी लिहिल्यानंतर ते थांबले. त्यांनी पेन खाली ठेवलं. निखिलने विचारलं, काय झालं? शरद हसले, बापावर बोलण्यासाठी शब्द कमी पडतायत. दुसऱ्या दिवशी सकाळी शरद कॉलेजला निघाले. मुक्ताने त्यांच्या हातात डबा दिला. वैष्णवीने वही दिली. निखिल म्हणाला, घाबरू नका, तुम्ही छान बोलाल. शरद हसत निघाले. त्यांना कल्पनाही नव्हती आज त्यांच्या त्या 5 मिनिटांच्या भाषणामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू येणार होते आणि त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा एका सुंदर वळणावर येणार होतं. एका बापाचं मन. कॉलेजमध्ये त्या दिवशी वेगळंच वातावरण होतं. प्रत्येक विद्यार्थी आपापलं भाषण तयार करत होता. कोणी मोबाईलमध्ये मुद्दे पाहत होतं, कोणी वहीत शेवटच्या वेळेस वाचत होतं. पण शरद मात्र शांतपणे एका बाकावर बसले होते. त्यांच्या हातात वही होती. त्यात फक्त 2च ओळी लिहिल्या होत्या, बाप कधी स्वतःसाठी जगत नाही, त्याचं संपूर्ण आयुष्य मुलांच्या उद्यासाठी असतं.
अनघा मॅडम वर्गात आल्या. आज प्रत्येकजण मनापासून बोलेल, पुस्तकातलं नाही, आयुष्यातलं सांगा. एकामागून एक विद्यार्थी बोलू लागले. कुणी आईबद्दल बोललं, कुणी मित्राबद्दल, कुणी अपयशातून घेतलेल्या धड्याबद्दल. शेवटी मॅडम म्हणाल्या, आता शरद काका. शरद हळूहळू उभे राहिले. त्यांच्या हातातली वही बंदच होती. ते व्यासपीठाजवळ गेले. काही क्षण शांत उभे राहिले. संपूर्ण वर्ग त्यांच्याकडे पाहत होता. ते हळू आवाजात बोलू लागले, आज मी पुस्तकातलं काही सांगणार नाही. मी फक्त एका बापाचं मन सांगणार आहे. वर्गात शांतता पसरली. लहानपणी मुलगा पहिल्यांदा चालायला लागतो तेव्हा बाप त्याचा हात धरतो. पण एक दिवस मुलगा मोठा होतो आणि बापाचा हात सोडून स्वतः चालायला लागतो. शरदचा आवाज थरथरू लागला. त्या दिवशी बाप दुःखी होत नाही, कारण त्याला माहिती असतं आपलं पोट सोडून मुलगा आयुष्य पकडतोय. वर्गातील अनेक विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. बाप नवीन कपडे स्वतःसाठी घेत नाही, पण मुलाच्या वाढदिवसाला नवीन कपडे आणल्यावर त्याला सर्वात मोठा आनंद होतो. तो स्वतः आजारी असला तरी मुलाला ताप आला की रात्रभर जागतो. त्याच्या खिशात 100 रुपये असले तर तो 90 रुपये घरासाठी खर्च करतो आणि उरलेल्या 10 रुपयात स्वतःचं समाधान शोधतो. शरदच्या डोळ्यात अश्रू आले. लोक म्हणतात बाप रडत नाही, पण खरं सांगू का, बापही रडतो, फक्त तो मुलांसमोर रडत नाही. हे ऐकताच वर्गात बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अनघा मॅडम ही डोळे पुसत होत्या. शरद पुढे म्हणाले, माझी 2 मुलं आहेत. त्यांच्यासाठी मी काही मोठं केलं असं मला वाटत नाही. प्रत्येक बाप जे करतो तेच मी केलं, पण आज तीच मुलं माझा हात धरून मला पुन्हा शिकायला घेऊन आली. त्यांचा आवाज भरून आला. आज मी विद्यार्थी आहे कारण माझ्या मुलांनी मला पुन्हा स्वप्न पाहायला शिकवलं. संपूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला, पण त्या टाळ्यांपेक्षा अनेकांच्या डोळ्यातले अश्रू जास्त बोलत होते. अनघा मॅडम व्यासपीठावर आल्या. त्या म्हणाल्या, आज शरद काकांनी भाषण नाही केलं, आज त्यांनी आयुष्य शिकवलं. कार्यक्रम संपल्यावर अनेक विद्यार्थी शरदजवळ आले. समीर म्हणाला, काका, आज मी घरी जाऊन बाबांना मिठी मारणार. कृतिका म्हणाली, मी कधी बाबांना धन्यवाद म्हटलंच नाही, आज नक्की म्हणेन. शरद फक्त हसत होते. सायंकाळी शरद घरी आले. निखिलने दार उघडलं. कसं झालं भाषण? शरद काही बोलले नाहीत. तेवढ्यात त्यांच्या मागे अनघा मॅडम आल्या. मुक्ता आणि वैष्णवी आश्चर्याने उभ्या राहिल्या. मॅडम म्हणाल्या, मी खास एक गोष्ट सांगायला आले आहे. सगळे शांत झाले. त्या हसत म्हणाल्या, आज शरद काकांच्या भाषणाला संपूर्ण कॉलेज उभं राहून टाळ्या वाजवल्या. वैष्णवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. निखिलने बाबांचा हात हातात घेतला. बाबा, आज पुन्हा एकदा आमचा अभिमान वाढवलात. अनघा मॅडम निघताना म्हणाल्या, पुढच्या महिन्यात आमच्या कॉलेजमध्ये पालक सन्मान सोहळा आहे. शरद म्हणाले, छान. मॅडम हसल्या आणि त्या कार्यक्रमात आम्हाला शरद काकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे. शरद दचकले, मी प्रमुख पाहुणा? हो, पण मी तर साधा माणूस आहे. मॅडम म्हणाल्या, म्हणूनच, कारण मोठेपणा पदात नसतो, विचारात असतो. शरद काही क्षण गप्प राहिले. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या रात्री निखिल आणि वैष्णवी अंगणात बसले होते. वैष्णवी हळूच म्हणाली, दादा, आपण बाबांना खूप उशिरा समजलो. निखिलने आकाशाकडे पाहिलं. हो, पण आता उरलेलं आयुष्य त्यांना आनंद देण्यातच घालवायचं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या मनात एकच निर्धार होता, ज्या बापाने आयुष्यभर मुलांची स्वप्न पूर्ण केली, आता मुलं त्यांच्या प्रत्येक स्वप्नाला पंख देणार होती. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.